नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद। ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांचे गौरवोद्गार। 13व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे शानदार उद्घाटन। डॉक्टर शशिकला पुरोहित यांना विशेष जीवन गौरव, तर पत्रकार धम्मशील सावंत, पत्रकार रवींद्रनाथ ओवाळ यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान। प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रतिष्ठानच्या विशेष कार्याचा गौरव केला। त्या म्हणाल्या की विकास कामांबरोबर समाजाची क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भूक भागविण्याच्या दृष्टीने आणि त्यातून नवीन नाट्य कलाकारांना सुधागड तालुक्यातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान गेले 12 वर्ष अविरतपणे कार्य करीत आहे। जनहित व समाजासाठी निस्वार्थी व प्रामाणिक भावना जपत सामाजिक काम करण्याची वृत्ती ही प्रकाश देसाई यांच्या व्यक्तिमत्वात सामावली आहे। तर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांची सेवाभावी इच्छा ही त्यांच्या कृतीतून ठळकपणे दिसत आहे। गेली 12 वर्ष प्रकाश देसाई प्रतिष्ठानचं काम करत असताना मी अतिशय जवळून पाहिले। काम करण्याची प्रकाश देसाई यांची जी कल्पकता आहे आणि काम करण्याची जी कसोटी आहे ती अतिशय चांगली व प्रेरक आहे। त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी काढले। प्रकाश भाऊ देसाई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिष्ठानच्या 13व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमाताई पाटील यांनी भूषविले। तर उद्घाटक सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा गीताताई पालवेच्या होत्या। या कार्यक्रमात डॉक्टर शशिकला पुरोहित यांना विशेष जीवन गौरव, तर पत्रकार धम्मशील सावंत, पत्रकार रवींद्रनाथ ओवाळ यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बेत्रवान गुरव व पदाधिकारी मेहनत घेत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, सुधागड, पाली। आज मला हा पुरस्कार देऊन देसाई प्रतिष्ठाननी माझा नव्हे तर आपल्या पालीचाच गौरव केला आहे असं मला म्हणायचं। कारण पालीसारख्या छोट्याशा गावामध्ये मला सामाजिक कार्य करायची संधी मिळाली आणि वैद्यकीय दृष्टीतून सगळ्या बऱ्याचशा स्त्रियांची आणि मुलांची मला सेवा करायला मिळाली आणि त्या सेवेचं बक्षीस म्हणून हे प्रतिष्ठाने मला दिलेलं आहे। तेव्हा त्याचा मी आनंदाने स्वीकार करते आणि प्रतिष्ठानचे मी आभार मानते, कारण माझ्या छोट्याशा कार्याला त्यांनी दाद दिलेली आहे। ही अशी दाद फार थोड्या लोकांना मिळते आणि ते भाग्य मला मात्र मिळालंय। हे आता माझं वय झाल्यामुळे मी कुठलंही काम करत नाही, मी फक्त आता आराम करते, कारण आता माझं 92 वय झालेलं आहे। आता मी काही काम करू शकत नाही, परंतु कामाच्या जुन्या आठवणी मात्र भरपूर आहेत आणि आज सगळी जण मला जुनी माणसं सगळी भेटल्यामुळे मला अगदी खूप खूप आनंद झाला अगदी, आणि घरचीच माणसं मला भेटल्यासारखी झाली। त्या पालीमध्ये मी 65 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला, त्यामुळे प्रत्येक